नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एकातच भयानक रूप सत्य म्हणजे भयानक ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। त्या ट्विस्टमध्ये मात्र आता ह्या आरतीसमोर आता एका पेटीमध्ये डॉक्युमेंटच्या सोबत आनंदीच्या जीवनातील लहानपणीचं एक भयानक सत्य तिला म्हणजे भयानक गोष्ट सापडलेली असते। ती वस्तू आनंदीच्या जीवनाशी निगडित आहे आणि आरतीला हे सत्य जेव्हा समजतं तेव्हा तिला एक खूप मोठा भयानक धक्का बसलेला असतो। जेव्हा आता त्या पेटीमध्ये आनंदीच्या जीवनाशी तिच्या भूतकाळातील निगडित असणाऱ्या वस्तूंशी जेव्हा तिचा सामना होतो त्यावेळेस मात्र आता आरतीला आनंदीबद्दल एक भयानक सत्य समजलेलं आहे। तेव्हा मित्रांनो आता नक्की पुढे काय होणार आहे हे बघायला मात्र हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। मित्रांनो कालच्या भागामध्ये तुम्ही असं बघितलं, आता आबा मात्र आनंदीला काही युगंधर या निंबाळकरांच्या घरामध्ये राहूनच द्यायला तयार नसतात, कारण माझ्या आनंदीला त्या घरात कोणते हक्क आहे। एका नोकराची वागणूक तिला दिली जाते आणि मग त्या घरात तिला कशासाठी ठेवायचं। घर सोडून निघून गेली, तिच्या जीवावर इतकं मोठं संकट बेतलं आणि तरीसुद्धा या घरातील कोणाला तिची पर्वा नाही आणि मालक साहेब तिची काळजी घेतात, पण मालक साहेबांना सुद्धा त्यांची मुलं किंमत देत नाही। मग कशासाठी माझ्या आनंदीला मी तेथे ठेवायचं। जी मुलं आपल्या आईला आई समान असणाऱ्या या आनंदीला घरातून बाहेर जायला सांगतात, तर त्या घरात मी माझ्या आनंदीला ठेवून काय कशासाठी ठेवू। तिच्या आईवडिलांना दिलेलं वचन मी पूर्ण कसं करू, कारण तिच्या आईवडिलांना मी हे वचन दिलं होतं की तिला सुखात ठेवेल, पण माझी आनंदी आज सुखात आहे का। तेव्हा मात्र आता आबा आनंदीला घेऊन जायला निघतात, पण युगंधर म्हणतो की हे बघा आबा, मी तुमच्यासमोर हात जोडतो, पण माझ्या आनंदीला कुठे नेऊ नका, कारण तिच्याशिवाय हे घर बेघर आहे। कारण या घरातील मुलांना आता आनंदीची किंमत नाही। तेव्हा युगंधर सुद्धा आबांना म्हणतो की तुम्ही खरंच आता आनंदीला नेऊ नका, परंतु आता ह्या आनंदीला जे कोणी त्रास दिलेला आहे त्याला मी सोडणार नाही, कारण आनंदीची अवस्था करणाऱ्याला मी नाही सोडणार। तेव्हा आबा म्हणतात की मला आनंदीला या घरात ठेवायचंच नाही, कारण तिच्या आईवडिलांना मी जे वचन दिलं होतं तर ते वचन मी कसं निभावायचं। कारण आनंदीची भूतकाळातील आता कोणती अशी गोष्ट आहे आणि ती गोष्ट मात्र आता तुम्हाला कसं सांगायचं। तेव्हा आबांना काय करावं काही समजत नसतं, आनंदीचा श्वास रोखलेला असतो, आनंदीला काही कळत नसतं। तेव्हा मात्र आता आरती बाहेर आलेली असते। आरती म्हणते की आबा प्लीज रडू नका, आपल्याला मात्र आपल्या आनंदीताईला घरीच घेऊन जायचं आहे, परंतु आता आनंदीच्या बद्दल जे काही आहे तिचे सर्टिफिकेट वगैरे ते काहीतरी लागत असतं। आरती घाईने घरी आलेली असते, आरतीला तिचे सर्टिफिकेट वगैरे शिर्केंना घाईघाईत द्यायचे असतात, म्हणून आरती घाईने घरी येते आणि घरी आल्यानंतर जेव्हा ती पेटी उचकते त्यावेळेस मात्र त्या पेटीमध्ये आरतीला मात्र ह्या आनंदीच्या लहानपणीचा तिच्या आईवडिलांचं जे काही लॉकेटमध्ये फोटो आहे तर तो फोटो वगैरे सापडलेला असतो। आता आरतीला धक्काच बसतो, म्हणजे आरती आता विचार करते की आपले आई बाबा आणि आनंदीचे आई बाबा एकच आहे, मग आता हे फोटो कुणाचे आहेत आनंदीच्या सोबत आणि त्यावर आनंदी असं नाव सुद्धा आहे, मग नक्की असं का कोण असेल। आबांना हे सत्य माहिती असेल, आबांनी आपल्यापासून काहीतरी लपवलेलं आहे। आनंदी तर लहानपणापासून आपल्यात राहिली, मग आता ही नक्की आहे तरी कुणाची, नक्की आबा हे सर्व का लपवतात। त्यानंतर मात्र आता आबा इकडे युगंधरला म्हणतात की युगंधरराव म्हणजे मालक साहेब, मी तुमच्यापासून एक सत्य असं लपवलं, कारण ते सत्य असं होतं। तेव्हा आबांनी आनंदीबद्दल सगळं काही युगंधरला सांगितलेलं आहे की आनंदी अंध आहे, हे सत्य मी तुमच्यापासून लपवलं, कारण आनंदीनेच मला हे सत्य तुम्हाला सांगून दिलं नव्हतं। पण आज माझी आनंदी जेव्हा घर सोडून गेली तेव्हा मला तिची जी काही दुर्दशा आहे ती सगळी आठवत होती की तिचं काय झालं असेल काही नाही, म्हणून आबा रडतच युगंधरला जेव्हाही सांगतात तर युगंधरच्या पायाखालची जमीन सरकते। म्हणजे आपल्याला सुद्धा अजूनपर्यंत आनंदीने ही गोष्ट कळून दिली नाही, आनंदी अंध आहे म्हणून, आणि आपण तिच्यावर म्हणजे इतका विश्वास ठेवला, आनंदीने आत्तापर्यंत काही समजून दिलेलं नाही। तेव्हा आता युगंधर पूर्णपणे खचून जातो, म्हणजे एका अंध व्यक्तीसोबत सुद्धा विद्याधर कसा वागू शकतो, म्हणून आता त्याला खूप राग आलेला असतो आणि तो रागाने मात्र आता इतका म्हणजे तनफन होतो। त्याला असं वाटतं की विद्याधरने आनंदीची अवस्था अशी का केली, का तो तिच्या मागे लागतो, ती अंध आहे तरीसुद्धा
म्हणून आता युगंधरने एक खूप मोठा भयानक निर्णय घेतलेला असतो आणि तेवढ्यात आरती तिथे धावतच येते. आरती म्हणते की आबा मला एक गोष्ट सांगा, कारण जेव्हा मी आनंदी तेथे म्हणजे माझे सर्टिफिकेट वगैरे घ्यायला गेले होते, पण हे लॉकेट मला त्या कपाटामध्ये सापडलं आणि त्यामध्ये आनंदी हे नाव आहे आणि हे नक्की आनंदीच्या सोबत आहेत तरी कोण, हे लॉकेट कुणाचं आहे. तेव्हा आबा रडायला सुरुवात करतात. आबा म्हणतात की हे बघ आरती, ते प्रश्न तुम्हाला विचारू नको, कारण मी असं वचन दिलेलं आहे की हे सत्य मी कधीच कुणाला सांगणार नाही. तेव्हा आबा रडायला सुरुवात करतात. आबा म्हणतात की हे बघ आरती, आता हे तू मला विचारलं, पण आत्तापर्यंत मी काहीच सांगू शकत नाही. तेव्हा मात्र आता लगेच युगंधर म्हणतो की आबा हे बघा, तुम्हाला वचन आहे आणि जर तुम्हाला हे सत्य मला सांगायचं नसेल तर आज मात्र मी स्वतःला शिक्षा करून घेणार आहे. तेव्हा युगंधर मात्र आता आनंदी अजूनपर्यंत शुद्धीवर आली नसते, म्हणून त्याला खूप टेन्शन आलेलं असतं आणि तो आनंदीसाठी आता देवघरात येतो आणि देवघरात येऊन देवाला हात जोडतो आणि हात जोडून म्हणतो की देवा काही कर, परंतु आज माझ्या आनंदीला वाचव आणि मी आनंदीला असं नाही बघू शकत. आणि तेव्हा आता आनंदीने डोळे उघडलेले असतात. आनंदी डोळे उघडते आणि युगंधरला आवाज देते. युगंधर मात्र आनंदीकडे आता आलेला असतो, तो धावतच जातो आणि त्याच वेळेस मात्र आता आरती तिथे आलेली आहे. आरती आबांना विचारण्याचा खूप प्रयत्न करत आहे, परंतु आबा काही सांगायला तयारच नसतात. शेवटी मात्र येते. आरतीसुद्धा म्हणते की जर आबा तुम्ही मला सांगितलं नाही तर मात्र आता मी काय करेल माहिती नाही, जो मला सांगावंच लागेल. आणि तेवढ्यात आबा आनंदीची सगळी काही करून काही सांगायला सुरुवात करतात. आता आनंदीबद्दल सांगितल्यानंतर आता सगळ्यांना एक धक्काच बसलेला असतो, परंतु शिल्पा तिथे नसतात आणि माई आणि बापूंना समजतं. माई आणि बापू म्हणतात की खरंच म्हणजे आनंदी आता ही आपली मुलगी आहे, कारण आता आपण ह्याच मुलीला मात्र आता इकडे म्हणजे सोडलं होतं, कारण ज्या शिल्पाचा नवरा आहे तर त्याने जेव्हा आता समिताचा मृत्यू झाला होता तर त्याच वेळेस आता ही तेथे आणलेली असते आणि तेथे आणून मात्र आता ही सर्व काही म्हणजे एक खूप मोठा सत्याचा उलगडा झालेला असतो आणि सत्याचा उलगडा होऊन शेवटी आता हे सगळं सत्य समोर आलेलं असतं. तेव्हा मात्र आनंदीचे आईवडील कोण आहे, आरती सगळं काही विचारायला सुरुवात करते, पण तेवढ्यात आनंदीला शुद्ध येते. आनंदीला शुद्ध आल्यानंतर युगंधर धावतच येतो आणि आनंदीला म्हणतो की आनंदी उठू नको. तेव्हा युगंधर आनंदीला म्हणतो की आनंदी हे बघ, तू अंध आहे, हे तू का माझ्यापासून लपवलं होतं, काय गरज होती तुला लपवण्याची. तेव्हा लगेच आनंदीला काही बोलत नसते. युगंधर तिला उठून बसवतो आणि म्हणतो की हे बघ आनंदी, आता मात्र तुला असं काहीतरी करावं लागेल जेणेकरून आता या घरामध्ये हक्काने राहावं लागेल. आणि तेवढ्यात मात्र युगंधरने ती प्रॉपर्टी आनंदीच्या नावावर असल्याचं सगळ्यांना सांगितलेलं असतं. सगळेजण एकदम शॉक होतात आणि आनंदीच्या नावावर ह्या युगंधरने प्रॉपर्टी केलीच कशी म्हणून त्यांना धक्का बसलेला असतो. पण त्याच वेळेस मात्र आता पृथ्वी आणि हे सगळेजण बाहेर गेलेले आहेत आणि जेव्हा युगंधर रूममध्ये आलेला असतो तर तो आनंदीची काळजी घेत असतो. आनंदीला काय हवं काय नको हे सगळं काही करत असतो आणि तेव्हा त्याने आनंदीचा हात हातामध्ये धरलेला असतो आणि आनंदीचा हातामध्ये हात धरून तो तेथेच झोपी गेलेला असतो, कारण आनंदीला झोप लागत नसते. तो तिच्याजवळ बसतो, तिला झोपी वगैरे लावत असतो आणि आता अंध आहे कळल्यानंतर तो तिची खूप काळजी घेतो. तिला काय हवं काय नको हे सगळं काही तो बघत असतो. म्हणून शेवटी आता ह्या पृथ्वीला असं वाटतं की आपण चुकतो, आपण मात्र काहीतरी चूक करत आहे. आणि त्यावेळेस मात्र आता आनंदी ही म्हणजे उठून अंगाई गात असते. तिला समिताची फार आठवण आलेली असते आणि समिताची आठवण आल्यानंतर मात्र शेवटी तिला एक असा भयानक दृष्टांत होतो. समिता तिच्या स्वप्नात आल्यासारखं तिला वाटत असतं आणि तेव्हा मात्र आनंदी आता धावतच बाहेर येते आणि धावतच बाहेर आल्यानंतर समिता तिला दिसते आणि समिता दिसल्या क्षणी ती आता समिताला म्हणते की समिताताई का सोडून गेल्यात मुलांना आणि मालक साहेबांना. तेव्हा समिता म्हणते की आनंदी या घराला कुठेही सोडून जाऊ नकोस, हे घर तुझं आहे, आता मीच तुला माझ्या रूपात इथे पाठवलेलं आहे. तेव्हा आनंदी म्हणते की नाही समिताताई, आता काही झालं तरी तुम्हाला या घरात परत यायचं आहे. तेव्हा समिताबद्दल सगळं काही सत्य आनंदीला समजलेलं असतं. म्हणजे समिताला मारण्याचा प्लॅन ह्या विद्याधरने केलेला असतो, हे सुद्धा माई आणि बापूंनी आता हे सगळं सांगितलेलं असतं आणि त्याचे काही पुरावेसुद्धा आनंदीच्या समोर आलेले असतात. कारण शिर्केंना माहिती असतं की आता हे समिताबरोबर काय झालेलं आहे, बाकी कुणाला माहिती नसतं. आणि तेवढ्यात मात्र आता आरतीला हे सगळं सत्य समजतं. आरती घाईने मात्र आता
लगेच आनंदीला हे सर्व सत्य सांगते आणि आनंदी आपल्याला तुझ्या जन्माबद्दलचं जे सत्य आहे तर ते आबांकडून आपल्याला काढून घ्यायचं आहे. किती काही झालं तरी आबांकडून आपल्याला हे सत्य काढायचं आहे. तेव्हा आनंदीला खूप मोठा धक्का बसतो. आनंदी म्हणते की काय झालं आरतीताई, तू अशी मला कोणत्या सत्याबद्दल विचारते. तेव्हा आरती आनंदीला म्हणते की आनंदी, तू आता वेगळीच कोणाची तरी मुलगी आहे. आबा आपल्यापासून ते सत्य लपवतात, काहीतरी आहे. तेव्हा आनंदीला हे ऐकून धक्का बसतो. तर आनंदी आता आपल्या जन्माच्या सत्याबद्दल आता कसं आबांकडून सगळं काही काढून घेते आणि आबा नक्की तिचा कोणता भूतकाळ आहे तर ते सगळं काही सांगतात. हे मात्र आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आनंदी या मालिकेचे असेच नवनवीन डेली अपडेट्स पाहायला मिळतील. तोपर्यंत धन्यवाद.